पार्टी बडगुजर यांच्या नातेवाईकाच्या फार्म हाऊसवर होती। पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। आडगाव शिवारातल्या फार्म हाऊसवर पार्टी होती। सलीम कुत्ताच्या व्हिडिओ प्रकरणी आता 18 जणांची चौकशी होतीये। सुधाकर बडगुजरांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची जोरदार चर्चा आहे, कारण आता एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। ती पार्टी बडगुजर यांच्याच नातेवाईकाच्या फार्म हाऊसवर होती। पोलीस चौकशीत ही धक्कादायक माहिती आता समोर येते। नाही, ही उत्तर आता चौकशी पूर्ण झाल्यानंतरच उत्तर देतात तिला आपल्याला, कारण चौकशीचा भाग आहे। चौकशीमध्ये व्हिडिओ कसा आला किंवा कुठून आला ह्याबाबतची चौकशीच्या संख्येत किती लोकांची वाढ झाली? म्हणजे कालच्या दिवसापर्यंत 14 लोकांची चौकशी। हो, अजून आता एक 4-5 लोक अजून वाढलेले आहेत त्याच्यामध्ये। ते आता डिस्क्लोज नाही, चौकशीच्या नंतरच मी पूर्ण डिस्क्लोज करेन। चौकशी चालू आहे, त्यामुळे त्याला परत चौकशीमध्ये येऊन जाईल बाजायला। हे जे 17-18 जे चौकशी केलेले लोक आहेत हे सर्व यांचेच कार्यकर्ते, जवळचे लोक आहेत बडगुजर? नाही, असं नाही, ते सगळे त्यांचेच नाही म्हणतात ना, इतर पण काही लोक आहेत त्याच्यामध्ये। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा व्हिडिओ नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये दाखवलेला होता आणि यानंतर नाशिकच्या ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली होती। एसीबीने देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर यांची चौकशी होते। रोज पोलीस युनिट 1 ला त्यांची चौकशी केली जात आहे। आज 5व्यांदा त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आलेलं होतं। या चौकशीमधून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। सलीम कुत्ता याच्यासोबत ज्या ठिकाणी पार्टी केलेली होती तो फार्म हाऊस सुधाकर बडगुजर यांच्या नातेवाईकाचा असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। त्यामुळे एकूणच आता सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जशी जशी चौकशी आता पुढे जाईल त्यातून आणखी काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या चौकशीकडे सर्वांचं जाता लक्ष लागलेलं आहे। लागवी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।